नेता नीतीश राणे कल नागपुर आए थे, वहीं उद्धव ठाकरे भी आए थे। इन दोनों नेताओं के आगमन को लेकर नागपुर एयरपोर्ट पर उनके समर्थकों और कार्यकर्ताओं की भारी भीड़ देखी गई। इस बीच दोनों गुटों के कार्यकर्ताओं ने एक दूसरे के खिलाफ जमकर नारेबाजी की। वहीं इस दौरान पत्रकारों से बातचीत करते हुए नीतीश राणे ने कहा कि उद्धव ठाकरे के समर्थकों के पास बस इतना ही काम रह गया है। उन्होंने आगे कहा कि बची कुची जो शिवसेना उबाटा है वो अपने बंटी बबली को खुश करने के लिए ये कर रही होगी। ये जानते हैं आगे उन्होंने और क्या कहा। बची कुची जो अभी शिवसेना है वो शायद अभी जो बाहर उनके जो दो बंटी बबली आने वाले मैंने सुना मुंबई से, उनको खुश करने के लिए होएगा। मुझे तो सुनाई भी नहीं दिया। आज हमारे अचलपुर भरतवाड़ा में सकल हिंदू समाज का मोर्चा और बाइक रैली और धर्म सभा है, और उसके लिए मैं भी जा सकता हूँ, किधर भी सभा ले सकता हूँ। जो मेरा हक है उसके हिसाब से मैं वहाँ जा रहा हूँ, और उसके हिसाब से हिंदू समाज से संवाद और बात करने के लिए हम लोग मला काय धर्मवीर 2 हा चित्रपट आता बाहेर आलेला आहे। चित्रपट अजूनपर्यंत पाहिलेला नाही, पण लवकरच पाहणार आहे। पण जे काही सत्य आहे ते त्या धर्मवीर 2च्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेलं आहे। या पद्धतीने घाणेरडं राजकारण उद्धव ठाकरे आणि त्याची टोळी वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये करत होती, त्याचं कुठे तरी वस्त्रहरण धर्मवीर 2 मध्ये झालेलं आहे असं मी ऐकतोय। चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला मी माझं मत सांगितलं। आता तो संशय वर्षाचा आहे, पण जो राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकण्याच्या सुपाऱ्या दिलेल्या। राज साहेबांना पण असंख्य वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेच्याच माध्यमातून झालेलं। एकनाथ शिंदे साहेब जेव्हा त्याच्या महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते, स्वतः ते सांगितलं होतं की मुद्दामून त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता। म्हणजे आनंद दिघेंच्या पण काळामध्ये आनंद दिघे मोठे होणं हे कोणाला आवडत नव्हतं। म्हणजे राणे साहेब, राज साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंद दिघेंच्या पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर शौर्याची सुई येते आहे। तर कधी ना कधी तरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना। आपल्या राजकीय पक्षांतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे? 4 घटना मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, म्हणून समजदारों को इशारा काफी है। मी तुम्हाला 4 घटना 4 शिवसैनिकांबद्दल सांगितलेलं आहे। सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेले आहेत। राणे साहेबांनी ते सांगितलं, एकनाथ शिंदे साहेबांनी ते सांगितलं, आणि धर्मवीर 2 पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे शेवट कधीतरी विचारा ना।